राजकीय नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. माढा तालुक्यात राजकीय समीकरणे चांगलीच बदलली आहेत. या निवडणुकीत माजी आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे या शिंदे बंधूंविरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोहिते पाटील गट सज्ज झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, सेनेत नव्याने दाखल झालेले संजय कोकाटे, माजी आमदार धनाजीराव साठे आणि नव्या दमाच्या भाजप कार्यकारिणीचे राजकारण येथील निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. मागील इतिहास पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या निवडणुकात शिंदे बंधूंचा वरचष्मा राहिला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजप सोडून महाविकास आघाडीकडून लढलेल्या खासदार मोहिते पाटील यांना जनतेने पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे. येत्या निवडणुकांमध्ये आमदार अभिजित पाटील यांच्या समोर संघटन मजबूत करताना अंतर्गत विरोधही तितकाच मोठा असणार आहे. दरम्यान धनाजीराव साठे यांचा गट आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत स्थिरावला असून त्यांची भूमिका कोणाच्या बाजूने राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिंदे गटात मोठी उलथापालथ झाली होती. बबनराव शिंदे यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना उभं केलं, तर संजय मामा शिंदे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या लढतीत शिंदे चुलते पुतण्यांचा पराभव झाला, ज्यामुळे मोहिते पाटील गटाचा आत्मविश्वास उंचावला आहे. पण मोहिते पाटील गटातील शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे यांनी निवडणुकांनंतर गट सोडल्याने गोंधळ वाढला आहे. विशेषतः कोकाटे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे सावंत यांच्या नेतृत्वालाच सेनेत आव्हान निर्माण झालं आहे.